पहलगाम हल्ल्यावरून मवियात मतभेद. गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा द्यावा, राऊतांची मागणी. तर आता दहशतवाद्यांना शोधणं महत्त्वाचं, कुणाला काढणार नाही, शरद पवारांचं वक्तव्य. पवारांच्या धर्मावरच्या वक्तव्यावरून वाद. पहलगाममध्ये धर्म विचारून मारलं का, याबाबतचं सत्य माहीत नाही, शरद पवारांचं वक्तव्य. तर ज्यांचे नातेवाईक मारले गेले आहेत त्यांनी काय सांगितलं ते ऐका, फडणवीसांचा पवारांना सल्ला. ठाकरेंची शिवसेना देशाचा इतिहास विसरली याचं दुःख. दहशतवादी हल्ला झालेला असताना ठाकरेंच्या शिवसेनेकडून मूर्खासारखी वक्तव्य. देश माफ करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्ला. पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार असल्याचे संकेत. उत्तर काश्मीरमध्ये भारतीय राफेल विमानांच्या रात्रभर गिरट्या. लष्कर प्रमुखांकडूनही नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा आढावा. पाकिस्ताननं 30 वर्ष दहशतवाद्यांना मदत पुरवली, आम्हाला याची मोठी किंमत मोजावी लागली. पाकिस्तानचे रक्षामंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली. पहलगाम हल्ल्याचा कट फेब्रुवारी महिन्यात शिजल्याचं समोर. फेब्रुवारी महिन्यात पाकव्याप्त काश्मीरमध्ये जगातल्या मोठ्या अतिरेक्याचा मेळावा. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाही या मेळाव्यात असल्याचा संशय. आदिल शहाच्या कुटुंबियांना उपमुख्यमंत्री शिंदेंकडून 5 लाख रुपयांची मदत सुपूर्द. एकनाथ शिंदे आदिल शहाच्या कुटुंबियांना घरही बांधून देणार. पहलगाममध्ये पर्यटकांना वाचवताना आदिल शहाचा मृत्यू. 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. तर बावनकुळेंच्या वक्तव्यावरती बोलताना उपमुख्यमंत्री शिंदेंनी शुभेच्छा म्हणत हात जोडले. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या बेकायदेशीर कृषी कंपन्या आणि विक्री केंद्रांची चौकशी करा. राज्याच्या अवर सचिवांचे कृषी आयुक्तांना आदेश. आमदार सुरेश धस यांनी केली होती तक्रार. पोलिसांकडून एल्फिस्टन ब्रिज वाहतुकीसाठी बंद. पोलिसांनी ब्रिज बंद केल्यानंतर स्थानिक आक्रमक. पुनर्वसन याच ठिकाणी करावं यासाठी स्थानिकांचं आंदोलन सुरू.